या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे। सोलापूर येथे रविवारी कमाल तापमान 37.2 इतके नोंदवले गेले। कालच्या 36.5 अंशांच्या तुलनेत तापमानात 0.7 वाढ झाल्याने उकाड्यात भर पडली आहे। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने वेग घेतल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे। अनेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून पांढरे व सैल कपडे, टोपी, गमछा यांचा वापर वाढला आहे। उष्णतेमुळे आईस्क्रीम व थंड पेयांच्या दुकानांवरही गर्दी वाढू लागली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 6 दिवस तापमान 38 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। वाढत्या उष्णतेमुळे सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दरम्यान तापमान वाढल्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही। सध्या जिल्ह्यात द्राक्ष व आंबा फळबागा जोमात असून रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि गहू ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत। अशा वेळी अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। इतिहास पाहता मार्च महिन्यात सोलापुरात सरासरी 40 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमान नोंदवले जाते। 28 मार्च 1892 रोजी 43.9 अंश सेल्सिअस असा उच्चांक नोंदवला गेला होता, तर 27 मार्च 1989 रोजी एका दिवसात 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।